हे जरी लक्षात ठेवलं तरी चांगलं, दॅट इज अ सफिशियंट आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ GM, जीन मॉडिफिकेशन फूड प्लॅन्ट, त्याचे फायदे काय? नंबर 1 वाचा, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. नंबर 1 इन्सेक्ट रेजिस्टन्स प्लॅन्ट. बरोबर आहे, वाचा ते, राजकन्या वाचते. नंबर 1 खाली मुद्दा वाच, मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा इम्प्रूव्ड न्यूट्रिशनल क्वालिटीज. बरोबर आहे. हां, तिसरा वाच. हां, मॉडिफिकेशन. थांबा, याचा अगोदर विश्लेषण तुम्हाला एक एक देतो मी, थांबतो, ऐका. ॲडव्हान्टेजेस ऑफ GM फूड प्लॅन्ट्स, याचे फायदे काय आहेत? सुधारित संकरित वनस्पती जी तयार करतो त्याचे फायदे काय आहेत? ती व्हरायटी अशी आहे, इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स, म्हणजे इन्सेक्टनं त्याला जर खाल्लं तरी त्याला काही होत नाही त्या झाडाला. चला, नंतर इम्प्रूव्ड द न्यूट्रिशनल क्वालिटी, म्हणजे काय? त्याच्यामध्ये त्या प्लॅन्टच्या अन्नामध्ये पौष्टिक आहार हे काय असतील? चांगल्या क्वालिटीचे असतील आपल्या वाढीसाठी. त्याच्यानंतर आणखीन काय म्हणता येतं? मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्टिंग कॅरेक्टर. पोस्ट हार्वेस्टिंग कॅरेक्टरमध्ये सुगी झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे गुणधर्म असतात ते चांगल्या प्रकारचे राहतील, खराब होणार नाहीत. कधी कधी काय होतं माहिती आहे का, की आपल्याला त्या ठिकाणी समजा आपण शेतातून सुगी करून ज्वारी आणली, घरी कणगीमध्ये ठेवली, पोते भरून ठेवले, पोत्याला किडे लागलं बारीक, खराब झालं ते. बरोबर आहे, ते सुद्धा चांगले राहणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्लॅन्ट फॅक्टरीज. आता प्लॅन्टचे जे काही फॅक्टरीज आहेत ते, बरोबर आहे. हां, त्याच्यानंतर आणखीन कोणतं आहे? ई ट्रान्सजेनिक प्लॅन्ट प्रोड्युसिंग इडिबल व्हॅक्सिन. बरोबर आहे. तर म्हणजे अशा प्रकारचं इडिबल व्हॅक्सिन विकसित करून म्हणजे रोग प्रतिकार करण्याची ऑलरेडी त्यांच्यामध्ये ताकद राहील. आपल्याला कोरोनाची लस द्यायसाठी का सांगितलं गेलेलं आहे? का सांगतं त्या ठिकाणी? की कोरोना होऊ नये म्हणून. लक्षात आलं का म्हणतो? आगे फ्यूचर में नहीं होना चाहिए, इसके लिए कर रहे कोशिश. चला, त्याच्यानंतर आता बघा, याच्यामध्ये वाचतो तुम्ही बघा. इम्प्रूव्ड द न्यूट्रिशनल क्वालिटी, त्याला बायोफॉर्टिफिकेशन असं म्हणतो. ट्रान्सजेनिक प्लॅन्ट हॅव ऑल्सो बीन प्रोड्युस्ड टू प्रोव्हाइड द फंक्शनल फूड अँड किंवा न्यूट्रॅक्टिकल. म्हणजे काय? ट्रान्सजेनिक प्लॅन्ट असल्यानंतर त्या ठिकाणी अन्नातलं गुणधर्म, अन्नातलं चांगुलपणा वाढले. पौष्टिक आहार जे आपण म्हणतो लागेसाठी ते न्यूट्रिशनल मटेरियल ते चांगलं. फॉर मिलियन्स ऑफ पीपल इन डेव्हलपिंग कंट्री, राईस इज द मेन आयटम इन देअर डाएट. खूप लोकांचं भात हे मुख्य अन्न आहे. बिकॉज राईस डज नॉट कंटेन एनी एसेन्शियल न्यूट्रिएंट्स. मग त्याच्यामध्ये भातामध्ये एसेन्शियल न्यूट्रिएंट्स जर नाही राहिले तर काय होतं? मॅल न्यूट्रिशन इज व्हेरी कॉमन इन दीज कंट्री. त्या लोकांमध्ये काय होतं? उपासमार सुरू होते. त्या मुख्य अन्न जर असेल तर त्या अन्नामध्ये तांदूळ हे मुख्य अन्न आहे, आणि त्या मुख्य अन्नामध्ये जर न्यूट्रिशनल व्हॅल्यू, न्यूट्रिशन म्हणजे काय? पौष्टिक आहार त्याच्यातले वाढण्याची जी काही क्षमता आहे ते जर नाही राहिली तर उपासमार झाल्यासारखं होते, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर बघा, स्पेशली ट्रेबल इज द ब्लाइंडनेस. ट्रेबल म्हणजे भयानक अशा प्रकारचं त्या ठिकाणी रात आंधळेपणा. बरोबर आहे. दॅट रिझल्ट फ्रॉम ए लॅक ऑफ विटॅमिन ए. तर अन्नातून विटॅमिन ए नाही मिळाला, डोळ्यातलं दोष, दृष्टी दोष त्या ठिकाणी निर्माण होतो, असा त्याचा अर्थ आहे. दिस विटॅमिन इज अबंडंट इन मिल्क. मग हे विटॅमिन ए कशामध्ये राहते? दुधामध्ये. इन व्हेजिटेबल्स सच ॲज कॅरोट, गाजरामध्ये असतं. बरोबर आहे. विच मोस्ट ऑफ द पुअर पीपल ऑफ द वर्ल्ड कॅनॉट अफोर्ड. म्हणजे खूप लोकांना, गरीब लोकांना हे घेणं परवडत नाही. अफोर्ड म्हणजे न परवडणे, आणि डज नॉट म्हणजे न परवडणे, परवडण्यासारखं नाही, असा त्याचा. टू सॉल्व द प्रॉब्लेम, स्विच रिसर्चर्स क्रिएटेड द ट्रान्सजेनिक
राईस, त्यालाच गोल्डन राईस आपण म्हणतो. ट्रान्सजेनिक मस्टर्ड कंसामध्ये गोल्डन मस्टर्ड व्हरायटीज दॅट आर हाय इन विटॅमिन ए. विटॅमिन ए खूप त्याच्यामध्ये असतात. तर कशामध्ये? गोल्डन राईसमध्ये, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्या ठिकाणी काय, द गोल्डन कलर इज ड्यू टू विटॅमिन ए. मग गोल्डन कलर त्या तांदळाला कशामुळे आलेला आहे? विटॅमिन ए मुळे, असा त्याचा अर्थ आहे. दे होप्ड दॅट दिस राईस इफ ग्रोन eaten in developing country would reduce the diseases associated with vitamin A deficiency. विटॅमिन ए च्या अभावामुळे होणारे जे रोग आहेत तर ते सगळे प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह केले जातात. अशा पद्धतीने लक्षात आलं. दृष्टीदोष हा संपून जातो असा त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी The improvements in oil content, the oil quality of the oil crop like soybean, oil palm, rapeseed and the sunflower Suryapul have been achieved by the transfer of the Arabidopsis genes. आता ते जीन्सचं नाव दिलेलं आहे. ऑइलमध्ये असणारं जे काही कंटेंट आहे त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम होत असेल तर ते आयरन डिफिशियन्सी इज ऑल्सो ए सिरियस न्यूट्रिशनल प्रॉब्लेम. अन्नामध्ये जर आपल्याला आयरन जर नाही मिळालं तर ते न्यूट्रिशनल प्रॉब्लेम होतो, आहारात दोष असणे. बरोबर, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. अफेक्टिंग ऑन एस्टिमेटेड 30% ऑफ द टोटल वर्ल्ड पॉप्युलेशन. बघा, हे लोक जगातले 30% लोक आयरन डिफिशियन्सीच्या प्रॉब्लेममुळे परेशान आहेत, त्यांना अन्नातून मिळत नाही, असा त्याचा अर्थ आहे. फॉर प्रोडक्शन ऑफ ट्रान्सजेनिक क्रॉप दॅट विल प्रोड्यूस. बघा, हे ट्रान्सजेनिक प्लांट तयार केल्यानंतर काय करतात त्यांनी त्या ठिकाणी? प्रोड्यूस फूड रिच इन आयरन अँड आयरन स्टोरेज प्रोटीन फेरिटीन इज टार्गेटेड. म्हणजे हे अन्नामध्ये त्या ठिकाणी राईसमध्ये टार्गेट केला जातो, हे आयरन मिळावं आपल्याला. फेरिटीन इज फाउंड इन मेनी ॲनिमल्स, प्लांट्स and bacteria. The genes for peridine protein isolated from soybean and phaceolus have been transferred to rice. बघा, हे सगळं पूर्ण तांदळामध्ये ट्रान्सफर केला जातो, असा त्याचा अर्थ या ठिकाणी. डू यू नो, हे तुम्हाला माहित आहे का म्हणताय काय? त्याच्यामध्ये जेनेटिकली इंजिनियर्ड हर्बिसाइड टॉलरंट प्लांट are produced as in maize, wheat, many other monocot plant. काय म्हणतो या ठिकाणी? जेनेटिकली इंजिनियर हर्बिसाइड. जेनेटिकली इंजिनियरनं तयार केलेले हर्बिसाइड म्हणजे तण मारणारं जे काही असेल तर ते डेव्हलप्ड इन मेज, व्हीट अँड मेनी अदर मोनोकॉट प्लांट. दुसरे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये मका, गहू आणि मिनी अदर एकदल वनस्पती, त्याच्यामध्ये जे काही येणारं तण असेल तर ते तण याच्यातून मारलं जातं. जेनेटिकली इंजिनियर डिसीजेस रेजिस्टन्स प्लांट कंसामध्ये अगेन्स्ट द बॅक्टेरियल अँड व्हायरल पॅथोजन. काही काही बॅक्टेरिया आणि पॅथोजनच्यामुळे रोग होणारे जे प्लांट असतात ते सुद्धा न होऊ देणे, त्याच्यामध्ये तशी व्हरायटी विकसित केली तर आर ऑल्सो डेव्हलप्ड इन क्रॉप प्लांट लाईक टोमॅटो, पोटॅटो अँड टोबॅको. बरोबर आहे, त्याच्यामध्ये हे विकसित केले. मी तुम्हाला सांगितलेलं सकाळी वैशाली टमाट्याचं उदाहरण दिलं मी, बरोबर आहे. त्याचं सालबट बाकी ते टणक असतं त्या ठिकाणी, त्याच्यावर बॅक्टेरिया झाला, इन्फेक्ट केला, व्हायरस केला तरी त्याच्यावर काही इन्फेक्ट होत नाही, एवढा टणक असतो. म्हणून तशा प्रकारची वाण विकसित केली जाते. त्याच्यानंतर पुढे बघा, द प्लांट डिफिशियंट इन अमायनो ॲसिड लाईक मिथ्योनिन, लायसिन, ट्रिफोफॅन are genetically engineered by the introducing the genes from other sources so as to make the seed protein rich leguminous plant, pulses and maize. Leguminous plant मध्ये शेंगा येणाऱ्या वनस्पती, बरोबर आहे, आणि पल्सेस मध्ये डाळी, त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवून घेतली. तर सिमिलरली जेनेटिकली इंजिनियर्ड प्लांट टॉलरंट टू abiotic stresses
सच ॲज, बघा आणखीन काय होतो, एबायोटिक स्टेज. एबायोटिक म्हणजे निर्जीवता ताण जर पडला तर त्या प्लांटवर, बरोबर आहे. काय ताण आहे, हाई टेम्परेचर, जास्त ऊन असलं, गर्मा ज़्यादा रहेगा तो उसमें भी बर्दाश्त करके टिके रहना चाहिए वो प्लांट्स ने, खराब नहीं होना चाहिए. वॉटर, पाणी कमी पडलं तरी सहन करून राहायला पाहिजे, जास्त पडलं तरी ते सहन करून राहायला पाहिजे, बरोबर आहे. कोल्ड, सर्दी, काही काही सर्दीमुळे त्या ठिकाणी प्लांट खराब होतात, त्या ठिकाणी जास्त पडली असा त्याचा अर्थ. आर ऑल्सो डेव्हलप्ड, हे याच्यातून आपल्याला विकसित केलं जातं असा त्याचा अर्थ आहे. सी, मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्टिंग कॅरेक्टर. मॉडिफिकेशन ऑफ पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे सुगी करून ते प्लांटला आपण जर घरी आणलं त्याला पोस्ट हार्वेस्टिंग म्हणतात, बरोबर. पोस्ट हार्वेस्टिंग म्हणतो खल्ला करके, आता खळं वगैरे मळणे वगैरे नाही, बरोबर आहे. पूर्वी खळा आपण म्हणतो, खळा करून जर आपण अन्नधान्य जर घरी आणलो तर ते अन्नधान्य म्हणजे काय, आपण शेतातून आणल्यानंतर सुद्धा तो टिकून राहायला पाहिजे, त्याला पोस्ट हार्वेस्टिंग म्हणतात. द डिसीज पेस्ट bruising on soft fruits, vegetables, heat and cold storage, ripeness, loss of flavor and odor, etc. lead to great deal loss during the storage and transport of crop. म्हणजे काय, आता हे आपल्याला या ठिकाणी वनस्पती, प्लांट्स, ॲनिमल, फ्रूट्स आपल्याला मिळवल्यानंतर यांचं स्टोरेज सुद्धा नंतर मिळाल्यानंतर त्याची साठवणी करता आला पाहिजे. शीतगृह आहेत, शीतगृह, फळं, भाजे, पालेभाज्या म्हणजे त्याच्यामध्ये ठेवणार, कारण त्याच्यामध्ये शीतगृहामध्ये जर ठेवलं तर त्या प्लांट म्हणजे त्या फळांना, व्हेजिटेबल फ्रूटला काही होणार नाही असा त्याचा अर्थ आहे, राईट. हां, त्याच्यानंतर आता बघा पुढे, most of these physiological changes are due to endogenous enzyme activity. endogenous enzymes म्हणजे आज काम करणारा त्या ठिकाणी genetically engineering has made it possible to slow down these activity. याच्यामुळे त्याची ॲक्टिव्हिटी स्लो डाऊन कमी होते. in the tomato the enzyme polyglycotoronase break down the cell wall constituent protein, lead to softening of the fruit during the ripening. फळ ज्यावेळेस पिकत असताना त्याची सालपट जर पातळ असेल तर लवकर पिकून आपल्याला फायदेशीर ठरतो असा त्याचा अर्थ. Thus the fruit are easily bruised. म्हणजे त्याला त्या फळाला जखम न होऊ देणे, बरोबर. अँड डॅमेज्ड ऑन शिपमेंट म्हणजे जहाजावर इकडून तिकडून माल ट्रान्सफर करत असताना, बरोबर आहे का, ते माल असं फेकाफेकी करू नये, नाहीतर ते इकडून तिकडं उचलणारे माणसं ते असं फेकून देतात, खराब करतात, तोडवतात. त्याला एकदा जखम झाली फ्रूटला की ते तो फ्रूट खराब झाला की दुसऱ्याला खूप खराब करतात. लक्षात आलं, त्या गोष्टी काळजी घेणं आवश्यक आहे असा त्याचा अर्थ आहे. इन द टोमॅटो द एन्झाईम polyglycotoronase break down the cell wall constituent pectin, leading to softening of the fruit during the ripening. Thus the fruit are easily bruised, damaged, हे झालं ते, by inhibiting the polyglycotoronase by antisense genes. बघा कोणतं जीन्स त्यांना सांगितलं, antisense genes. The tomato कंसामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड टोमॅटोज आर कॉल सेवर टोमॅटो असं सुद्धा म्हणतात. आणि मग लक्षात आलं का त्याचं नाव पर्याय सांगितलेलं आहे. कॅन रिमेन ऑन द वेन अंटिल मॅच्युअर अँड बी ट्रान्सपोर्टेड बाय ए फॉर्म सॉलिड स्टेट. अशा प्रकारची आपण व्यवस्था जर आपण केली तर तो प्लांट्स असतील किंवा त्याचे फळं असतील किंवा अन्नधान्य असतील तर ते व्यवस्थित राहू शकतात. कसल्या अवस्थेमध्ये, सॉलिड स्टेट. सॉलिड म्हणजे चांगल्या अशा पद्धतीने झालं. आता प्लांट ॲज ए फॅक्टरीज. प्लांट हे काय आहे, फॅक्टरीज आहेत. मिळकत आपल्याला वनस्पतीपासून, झाडापासून आपल्याला झाडे हे आपले दाते आहेत, दाते, आणि आपण फुकट खाते.
बिल्कुल आराम से खाते, और वो खाते समय हमको कुछ भी नहीं महसूस होता, उनका एहसान भी नहीं रखते हम। बराबर है, पौधों का एहसान रखना, बराबर है, उनके वजह से ही तुमको जिंदगी जीने का मौका मिलता है। फल फ्रूट, त्याच्यानंतर फुलं पानं, त्याच्यानंतर अन्न हे सोडून द्या, त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त आणखीन महत्वाचं मिळते. काय मिळते झाडापासून सांगा? तुम्ही टाकून दिलेला खराब कार्बन डायऑक्साइड ते घेतात आणि शुद्ध करून ऑक्सीजन परत देतात. बराबर है? ऑक्सीजन अगर नहीं मिल गया तो क्या होगा हमारा? हाँ, क्या होगा? हाँ हाँ, क्या होंगे? हम रह नहीं सकेंगे. बराबर है? तो इसलिए झाड़ों का हमको क्या मानना चाहिए? हमने उनका क्या मानना चाहिए? एहसान मानना चाहिए. झाड़ों से क्या क्या मिलता है? अनाज मिलता है, दवाएं मिलती हैं, फ्रूट्स मिलता है. बराबर है? ये ऑक्सीजन तो ये सबसे बड़ी चीज है. सर सांगा मला, जर ऑक्सिजन नाही मिळाला असतं तर कसं झालं असतं सांगा बरं. आपला विचार करा, हो का विचार, काय झालं असतं? जगलोच नसतो. म्हणून झाडं आहेत, म्हणून म्हणून घरामध्ये शेतामध्ये कुठेही झाडे लावायची, तोडायची नाही. खूप गंभीर समस्या असेल, अडचण असेल, खूप विचार करून नंतर मग त्या ठिकाणी, आता विनाकारण तोडा नाही. झाडे आपल्याला फायद्याचे. नाही म्हणलं तर सावली तरी देतात. हो, लक्षात आलं का म्हणतो? तुमची घरातली एसी फॅन पिन काही कामाची नाहीत. झाडाखाली मस्त आपलं गार्डन, घरासमोर एक 2-3 झाड आहेत आणि मस्तपैकी आपण उगा अंतरून उगा झोपलात ना, गाढ झोप येते. उन्हामध्ये कळते ते त्याचं महत्त्व. लक्षात आलं? म्हणून झाडे लावा. आणि झाडे नुसतं लावायचं नाही, त्याला जगवायचंय, त्याला कुंपण घालायचं त्या ठिकाणी. बरोबर आहे? असा त्याचा. चला पुढे. म्हणून या ठिकाणी काय म्हणतात आता बघा पुढे, प्लांट हॅज द फॅक्टरीज टू प्रोड्यूस द नॉवेल बायोकेमिकल. नॉवेल म्हणजे दवा, बरोबर, बायोकेमिकल अँड वॅक्सिन्स, बायोफार्मास्युटिकल्स. प्लांट्स आर potential factories or bioreactor for high value biochemical like starch, sugar, lipid, protein and product like fine chemicals, perfumes. बरोबर आहे? adhesive compounds, परफ्यूम मध्ये सुगंधी पदार्थ आपण हे करतो ते. बरोबर आहे? as well as industrial lubricants, biodegradable plastic and even renewable energy crop to replace the fossil fuel. बरोबर? फॉसिल फ्युएल म्हणजे जैविक इंधन. बरोबर आहे? त्याच्या ऐवजी आपल्याला दुसऱ्या काही गोष्टी मिळत असल्यामुळे त्या ठिकाणी आता फॉसिल फ्युएल, पेट्रोल डिझेल खूप महाग होऊ लागलेत वरचे. आपल्याला पर्याय व्यवस्था काढावी लागते. बरोबर आहे का? गॅसवर चालणाऱ्या गाड्या आहेत, परंतु त्याचे धोके काही आहेत म्हणून थोडं टाळा लाव. मोठमोठ्या शहरामध्ये गॅसच्या हे आहेत, काय पंप आहेत गॅसचे. बरोबर आहे? गाडी घेऊन जायचे, तिथं लावायचं. जसं तुम्ही स्वयंपाकाचं गॅस सिलेंडरमध्ये भरून घेतात तसं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये म्हणजे गॅस टाकले की ती गाडी चालते. बरोबर आहे? कारण आता भविष्यामध्ये काही खरं नाही, आपल्याला परवडणार नाही. पेट्रोल डिझेल परवडत आहे का? आता खूप वाढले. आणि पेट्रोल डिझेल एकदा वाढलं की बाकी सगळे ऑटोमॅटिक वाढतात. त्याच्याबद्दल दुमत नसावा असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी असं या ठिकाणी म्हणतो या ठिकाणी की तुम्हाला adhesive compound as well as the industrial lubricant, biodegradable plastic and the even renewable energy crop to replace the fossil fuel, biopharmaceutical protein. हे तर झालं ना आपलं. नाही, हां आता बायोफार्मास्युटिकल आर प्रोटीन. बघा कोणकोणते मिळतात? हार्मोन्स मिळतात, अँटीबायोटिक मिळतात, वॅक्सिन, एन्झाईम्स
isolated from the transgenic plant some of the protein that are being produced by transgenic crop plant. ट्रान्सजेनिक क्रॉप प्लांट पासून त्या ठिकाणी आपल्याला मिळतं ह्यूमन ग्रोथ हार्मोन विथ द जीन इन्सर्टेड इनटू द क्लोरोप्लास्ट DNA ऑफ द टोबॅको प्लांट. टोबॅको प्लांटमध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं, DNA बरोबर आहे इन्सर्ट केला जातो, इन्सर्ट जीन्स बरोबर आहे, नवीन जीन्स त्याच्यामध्ये. ह्युमनाइज्ड अँटीबायोटिक्स अगेन्स्ट सच इन्फेक्शियस अगेन्स्ट as HIV, respiratory syncytial viruses, herpes simplex virus आता व्हायरसचे प्रकार त्या ठिकाणी दिलेले आहे. कॉज द कोल्ड सोर्स बरोबर आहे, थंड असा प्रकारचा त्या ठिकाणी सोर म्हणजे आंबटपणा त्या ठिकाणी निर्माण होतो. प्रोटीन अँटीजेन्स टू बी यूज्ड बी वॅक्सीन फॉर एक्झाम्पल पेशंट स्पेसिफिक अँटी लिम्फोमा कंसामध्ये एक कॅन्सर वॅक्सीन बी सेल्स लिम्फोमास आर क्लोन्स ऑफ malignant B cells expressing on their surface a unique antibody molecule. Currently, many novel products have been commercially exploited for their product such as खालील अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतात असं त्यानं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये ए आहे super glue produced by tobacco plant with genes encoding for powerful HU protein enable marine mussels to stick to rock. It will be specially valuable as a biochemical glue for body repair during the surgery. सर्जरी केल्यानंतर आपलं बॉडीचं रिपेअरिंग करण्यासाठी कट केलेला भाग ते दुरुस्ती लवकर होण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा उपयोग होतो असा त्याचा अर्थ. ट्रान्सजेनिक प्लांट कंटेनिंग द ऑइल एनकोडिंग जीन्स फ्रॉम द मराईन अल्गी प्रोड्यूस द ऑइल दॅट हॅज न्यूट्रिशनल व्हॅल्यू सिमिलर टू कॉड लिव्हर ऑइल, म्हणजे फिशमध्ये मिळणारा हा ऑइल आहे तो. प्लांट दॅट विल प्रोड्यूस द अँटी मलेरियल ड्रग्स, बघा प्लांटपासून आपला अँटी मलेरिया ड्रग मिळतो आर्टिमिसिन. त्याच्यानंतर डी आहे जेनेटिकली इंजिनियर्ड ऑपियम पॉपे टू प्रोड्यूस मोर पॉवरफुल पेन किलर. याच्यापासून खूप महत्त्वाचं पॉवरफुल पेन किलर मिळतो. पेन किलर म्हणजे वेदना मारणारा, दर्द मारने वाला. मिसाल के तौर पे पैर टूट गया, कितना दर्द होगा, टूट गया कितना, ऐसा दर्द मारना. हाथ टूट गया, ऐसे टाइम में वो ड्रग्स को दिया जाता है बराबर आहे. त्याच्यानंतर आता बघा ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्यूस द एडिबल वॅक्सिन्स. आता वाटलंच तर आता आपल्याला इथे थांबू, 1:45 झाले इथे, आपण काही वेळ जास्त घेणार नाही.